तवळ्यात रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यामध्ये अर्जुना मध्यम धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलाय। त्यामुळे सांडव्यावरनं 3.5 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणामध्ये सध्या 2.64 टीएमसी इतका पाणी साठा आहे। आता अखेर धरण परिसरात 2023 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान सांडव्यावरील विसर्गामुळे अर्जुना नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ होतीये। त्यामुळे जलसंपदा विभागामार्फत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। बातमी रत्नागिरीतूनच आहे। लोटे एमआयडीसी परिसरामधील एका औद्योगिक प्लॉटवरती नुकतीच विषारी राख टाकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या प्रकारामुळे परिसरातील पर्यावरण आणि आरोग्यावरती गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र अशी नाराजीचा सूर पाहायला मिळालाय। या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। एवढ्या गंभीर बाबीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं दुर्लक्ष करत कोणतीही कारवाई केलेली नाहीये। या निष्क्रियतेविरोधात मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना थेट धडक देत जाब विचारलाय आणि त्यांनी या प्रकरणात त्वरित चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। अन्यथा मनसेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असाही इशारा दिलाय। या भेटीवेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन, जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे देखील उपस्थित होते। संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतोय लोटे एमआयडीसी मधील जी विषारी राख आहे ती उघड्यावरती टाकली जाते आणि त्याचा फटका जो आहे तो तिथल्या स्थानिक नागरिकांना बसू शकतो। ही बाब अजूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या लक्षात कशी आली नाही किंवा मग ते रितसर याकडे दुर्लक्ष करतायत का असा सवाल मनसेच्या वतीनं विचारण्यात आला आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणावरती तात्काळ कारवाई करावी असं म्हटलेलं आहे।